वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. अवघ्या काही क्षणात अख्खे कुटुंब संपले. मुलाला वाचवताना वडिलांचा मृत्यू. धक्क्यात आईनेही घेतला टोकाचा निर्णय. तिसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर हृदयद्रावक घटना घडली. कौटुंबिक वादातून 18 वर्षीय कुणाल डोंगरावर गेला होता. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात वडिलांचा दरीत कोसळून मृत्यू झाला. पती आणि मुलाचा मृत्यू डोळ्यासमोर पाहिल्यानंतर आईनेही डोंगरावरून उडी घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत झाला. कुणालचे आईवडिलांशी काही कारणावरून भांडण झाले होते. त्यानंतर तो खवड्या डोंगरावर गेला. मुलगा डोंगरावर गेल्याचे समजताच आई-वडील, ग्रामस्थ आणि तिसगावचे सरपंच त्याच्या शोधासाठी तेथे पोहोचले. जवळपास 3 तास कुणाल डोंगराच्या कड्यावर उभा होता. त्याची समजूत काढण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले, मात्र तो कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. दरम्यान कुणालने कड्यावरून उडी घेण्याचा प्रयत्न केला. त्याला वाचवण्यासाठी वडिलांनी धाव घेत त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र झटापटीत दोघांचाही तोल गेला आणि ते दरीतील खडकावर कोसळले. यानंतर काही क्षणातच आईनेही कड्यावरून उडी घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेत तिघांचाही मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तिघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेमागील नेमका कौटुंबिक वाद काय होता याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. अवघ्या काही क्षणात एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दीपक मकासरे, वेद बातमीचा, राहुरी. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. अवघ्या काही क्षणात अख्खे कुटुंब संपले. मुलाला वाचवताना वडिलांचा मृत्यू. धक्क्यात आईनेही घेतला टोकाचा निर्णय. तिसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर हृदयद्रावक घटना घडली. कौटुंबिक वादातून 18 वर्षीय कुणाल डोंगरावर गेला होता. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात वडिलांचा दरीत कोसळून मृत्यू झाला. पती आणि मुलाचा मृत्यू डोळ्यासमोर पाहिल्यानंतर आईनेही डोंगरावरून उडी घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत झाला. कुणालचे आईवडिलांशी काही कारणावरून भांडण झाले होते. त्यानंतर तो खवड्या डोंगरावर गेला. मुलगा डोंगरावर गेल्याचे समजताच आई-वडील, ग्रामस्थ आणि तिसगावचे सरपंच त्याच्या शोधासाठी तेथे पोहोचले. जवळपास 3 तास कुणाल डोंगराच्या कड्यावर उभा होता. त्याची समजूत काढण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले, मात्र तो कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. दरम्यान कुणालने कड्यावरून उडी घेण्याचा प्रयत्न केला. त्याला वाचवण्यासाठी वडिलांनी धाव घेत त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र झटापटीत दोघांचाही तोल गेला आणि ते दरीतील खडकावर कोसळले. यानंतर काही क्षणातच आईनेही कड्यावरून उडी घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेत तिघांचाही मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तिघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेमागील नेमका कौटुंबिक वाद काय होता याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. अवघ्या काही क्षणात एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दीपक मकासरे, वेद बातमीचा, राहुरी.